धाव घाली आई आता पाहतेस काही, धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिमपुटी। अभंग सेवेसाठी निवडलेला तुकोबारांचा आहे। आता नवरात्र चालू आहे। महिला मंडळ कधीतरी तुम्हाला प्रश्न पडला असेल, पहा तुम्ही दरवर्षी नवरात्र येतो आणि निघूनही जातो, बरोबर ना? का थांबतो महिनाभर? नाही। एकदा का आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा पाण्यात पडले रे पडले, मग आपण नवरात्राची आतुरतेने वाट पाहतो की नाही? कधीतरी तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरे बापरे नवरात्र म्हणजे काय? पडलाय का महिला मंडळ प्रश्न कधीतरी तुम्हाला? नवरात्र म्हणजे काय? तर लक्ष देऊ नाही का? नवरात्र म्हणजे घटाच्या रूपानं 9 दिवस ही जगदंबा माता तुमच्या आमच्या घरामध्ये करत असते। आपल्या घरामध्ये भगवतीचं येणं म्हणजे घरातील दरिद्रता रोगराई निघून जाणं। मग 9 दिवस आपण तिची उपासना करतो, व्रत करतो। आमच्या मावश्या वर्षभर धुळीनं माखलेलं घर झाडून पुसून काढतात। इकडं काढतात का? भडकेलच ना? रेंजच्या बाहेर आहेत का? रेंज मध्ये आहात? जरा बोला माझ्याशी। नवरात्र म्हटलं की आम्ही सगळी स्वच्छता करतो घराची। अगदी घराचा कानाकोपरा साफ केला जातो। बोटभर सुद्धा चिंदी आपण ठेवत नाही घरामध्ये, तिलाही आपण दगडावर घासू काढतो की नाही? पण आता पुढे ऐका, ज्या प्रकारे आपण घराची स्वच्छता करतो ना, अगदी त्याच प्रकारे आपण 9 दिवस आपल्या मनाचीही स्वच्छता करतो। काही म्हणत असतील, ताई मनाची स्वच्छता करतो म्हणजे काय? मन घासून काढतो का भांड्यासारखं? का झाडून काढतो त्याला? तसं नाही। मनाची स्वच्छता करतो याचा अर्थ काय आहे? 9 दिवस आपण उपवास करतो। 9 दिवस आपल्या मनामध्ये वाईट विचार आपण येऊ देत नाही। आपण रात्रंदिवस भगवतीचं चिंतन करतो, तिचा गोंधळ घालतो। ऐका, आता संतांनी गोंधळ घातला नवल नाही, तुम्ही आम्ही गोंधळ घालतो नवल नाही, संतांनी देखील गोंधळ घातला। कसा? आम्ही गोंधळी ना आम्ही गोंधळी आम्ही गोंधळी आम्ही गोंधळी ना आम्ही गोंधळी ना आम्ही गोंधळी आम्ही गोंधळी गोपाळाचे गोविंद गोपाळाचे गोविंद गोपाळ गोविंद गोपाळाचे गोंधळी संतांनी सुद्धा गोंधळ घातला। कसा? आमुचा घालावा गोंधळ वसुदेव हरिनाम संबळ गोंधळी आम्ही गोंधळी नाही आंबेचे गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी गोंधळी नाही आंबेचे गोंधळी आम्ही आंबेचे गोविंद गोपाळाचे गोविंद गोपाळ गोविंद गोपाळाचे गोविंद गोपाळाचे गोंधळी आम्ही गोंधळी नाही गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी। आमच्या भाविका ताईसाठी एकदा जोरात टाळी वाजवा। भडकेल, तुम्ही आम्ही नवरात्रामध्ये 9 दिवस आई जगदंबेचा गोंधळ घालतो नवल नाही, साधू संतांनी सुद्धा गोंधळ घातला। आम्ही गोंधळी ना आम्ही गोंधळी गोविंद गोपाळाची मिळी गोविंद गोपाळाची मिळी आमुचा घालावा गोंधळ वसुदेव हरिनाम संबळ गोंधळी
गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी. संतांनी सुद्धा गोंधळ घातला. ज्या प्रकारे साधू संतांनी गोंधळ घातला. अगदी या 9 दिवसामध्ये आपण 9 दिवस व्रत करतो, उपासना करतो, आईचा गोंधळ घालतो. मग काही ना प्रश्न पडला असेल की 9 दिवस आपण गोंधळ घालतो, मग देवी काय करते? तर नवरात्रामध्ये 9 दिवस ही भगवती सुद्धा ज्या प्रकारे आपण नृत्य करतो, गोंधळ घालतो, देवी सुद्धा गोंधळ घालत असते. ती सुद्धा आपल्या भजनाचा, आपल्या व्रत उपासनेचा आनंद घेत असते. चांदण्या महाली हसती गोड गाली, नटून स्वार पालखीत झाली, नटून स्वार पालखीत झाली, माझी येडाई गरबा खेळायला निघाली, नटून स्वार पालखीत झाली, माझी येडाई गरबा खेळायला निघाली, नटून स्वार पालखीत झाली, माझी येडाई गरबा खेळायला निघाली, नटून स्वार पालखीत झाली. जगदंबा सुद्धा नवरात्रामध्ये ती तिचा आनंद घेत असते. तर असा चालू असलेला हा नवरात्र महोत्सव, या नवरात्रामध्ये आपण आपल्या घरामध्ये घट बसवतो, आपल्या शेतातील माती आणतो, त्यामध्ये सर्व प्रकारचं धान्य टाकतो आणि 10 दिवस त्याची पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी सुंदर पद्धतीने ते धान्य उगवलं जातं. तर असा हा नवरात्र महोत्सव. तर नवरात्र म्हणजे जगदंबेचं घरामध्ये येणं. तसं तर वर्षभरामध्ये 4 नवरात्र येतात. पहिला नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी, या नवरात्रानंतर चैत्र पौर्णिमा येते. दुसरा नवरात्र आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध नवमी, या नवरात्रानंतर आषाढी एकादशी येते. तिसरा नवरात्र आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते आश्विनी शुद्ध नवमी, या नवरात्रानंतर कोजागिरी पौर्णिमा येते. आणि चौथा नवरात्र माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमी, या नवरात्रानंतर माघ पौर्णिमा येते. मग आपल्या भारत देशामध्ये, आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आश्विन महिन्यातील नवरात्र महोत्सव साजरा केला जातो, की जो आपण तुम्ही आम्ही साजरा करत आहोत. 9 दिवस भगवतीची उपासना केली जाते. बरं, हे झाली नवरात्राची माहिती. तसं वास्तविक आपण पाहिलं तर या भगवतीचे अनेक रूप आहेत. कधी ती दुर्गा झाली, कधी सरस्वती झाली, कधी रेणुका बनली, कधी चंडिका झाली, तर कधी कालिका झाली. अनेक रूप आहेत तिचे. मग हे रूप तिचे कसे तयार झाली? कधीतरी तुम्ही भगवती विषयी माहिती ऐकली असेल की या भगवतीचे 108 शक्तिपीठ आपल्याला पाहायला मिळतात. मग 108 शक्तिपीठ एक तर आपल्या देशामध्ये आहेत आणि देशाच्या बाहेर मिळून अशी 108 शक्तिपीठ आहेत भगवतीचे. ती कशी तयार झाली त्याची कथा आपण ऐकली असेल तरीही मी तुम्हाला रंगरंगोटी करून सांगणार आहे. थोडंसं लक्ष देऊ नाही का? पण झोपलं नाही ना कुणी? भडकेल, झोपलं नाही ना? हा, सर्वांनी एकदा हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठ्ठल 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 एकदा ब्रह्मसभा भरली. त्या सभेमध्ये सर्व देवगण उपस्थित होते आणि विशेष म्हणजे माझे महादेव सुद्धा त्या सभेमध्ये आलेले होते. दक्ष महाराजांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. मग भगवान भोलेनाथ विचार करतात, अरे आणखीन आपल्या सासरी बुवांना येण्यासाठी थोडासा उशीर आहे, मग असं रिकामा बसण्यापेक्षा आपण भजन करू. आणि खरं सांगते मी तुम्हाला, माझे भगवान भोलेनाथ अखंड रामरायांचं भजन करतात. अनेक प्रमाण आहेत. भजन करी महादेव देव भजन करे महादेव भजन करे महादेव देव भजन
भजन करे मने भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव राम पूजी सदा देव राम पूजी सदा देव भजन करे महादेव श्रीराम भजन करे खूप सुंदर प्रमाण दिलं. भगवान भोलेनाथ अखंड रामरायांचं भजन करतात. पण ऐका ना, राम भगवान सुद्धा महादेवाचंच भजन करतात. भजन करी महादेव देव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव सदाशिव राम पूजी सदाशिव सदाशिव भजन करी महादेव देव भजन करी महादेव. भगवान भोलेनाथ अखंड रामरायांचं भजन करतात. दक्ष महाराजांना येण्यासाठी उशीर होता, यासाठी भगवान भोलेनाथानं डोळे बंद केले आणि अखंड भजन करत होते. पण त्याच वेळी भजन सुरू झालं आणि दक्ष महाराजांचं आगमन त्या ठिकाणी झालं. सगळ्या देवतांनी नमस्कार केला, परंतु माझे भगवान भोलेनाथ उठलेच नाहीत. का? कारण ते ध्यानामध्ये होते, भजनामध्ये होते. त्यांच्या लक्षातच आलं नाही की दक्ष महाराज आलेले आहेत म्हणून. परंतु ध्यानामध्ये असलेल्या महादेवाकडे दक्ष महाराजांनी पाहिलं. डोळे लालबुंद झाले, राग आला. अरे माझा जावई आहे, मग काय झालं? सासऱ्याचा अपमान करतो, माझा अपमान केला, याचा मी बदला घेणार. राग व्यक्त केला आणि त्या ठिकाणावरून दक्ष महाराज निघून गेले. पुढे काही असेच दिवस निघून गेले. पण दक्ष महाराजांनी महादेवाचा सूड घेण्यासाठी, अपमान केलेला बदला घेण्यासाठी एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले. पण पहा ना, यज्ञाचं आयोजन केलं, त्या यज्ञामध्ये सर्व देवदेवतांना निमंत्रण, परंतु सती माता आणि भगवान भोलेनाथाला निमंत्रण नाही. तो दिवस उजाडला. सगळे देवगुण, सर्व देवस्त्रिया सुंदर मेकअप करून यज्ञासाठी निघाल्या. परंतु ज्या प्रकारे आमच्या महिला मंडळांचा स्वभाव असतो ना, काही काही महिला मंडळ अशा असतात त्या खूप खोडसळ असतात. तुम्ही पहा, कधीतरी तुमच्या मालकानं सुंदर साडी आणली, ती साडी शेजारीन बाईला कशी दाखवायची याच्यासाठी ती तिच्या घरासमोरून 2-3 चक्रा मारीत असते. उगाचच कशासाठी? फक्त साडी दाखवण्यासाठी. अगदी हा प्रकार तसाच घडला. देवस्त्रियांच्या लक्षात आलं, अरे दक्ष महाराजांनी सर्वांना निमंत्रण दिलं, परंतु सती मातेला निमंत्रण दिलं नाही. मग त्या सगळ्या आपापल्या मालकाला म्हटल्या, मालक आपण कोणत्या रस्त्यानं जाणार आहोत? म्हणे आपण बीड मार्गाने जाणार आहोत. त्या म्हटल्या, बीड मार्गाने जाण्यापेक्षा आपण पिंपळवंडीवरून जाऊ. काय म्हटल्या? बीडवरून जाण्यापेक्षा आपण पिंपळवंडीवरून जाऊ, तिकडून सोपं लागल आपल्याला. जसं ह्या देवस्त्रिया होत्या, त्या म्हटल्या तिकडून जाण्यापेक्षा आपण कैलास मार्गे जाऊ. ते म्हटले ठीक आहे, आमची काही अडचण नाही. बसले सगळे विमानामध्ये आणि ते विमान उडत 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 कैलासावरून जाताना पाहिलं कुणी? सती माताने. सती माताने ते विमान पाहिलं आणि भगवान शिवजींना विचारलं, स्वामी एवढा सुंदर मेकअप करून सगळे देव आणि देवस्त्रिया कुठं निघालेत? शिवजी सांगतात, सती
हे सगळेजण तुझ्या वडिलांनी मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, हे सगळे तिकडं चाललेत म्हणे. मग आपल्याला नाही जायचं का? नाही सती, आपण जाऊ शकत नाही. का स्वामी? माझ्या वडिलांचं घर आहे, मग जाण्यास काय हरकत आहे? भगवान शंकर समजावून सांगतात सती मातेला की सती, बिना निमंत्रणाचं माणसानं कुठंच जाऊ नये. महिला मंडळ, एखाद्याच्या लग्नाचं तुम्हाला निमंत्रण नसेल, नाही निमंत्रण दिलं तुम्हाला, पण तरी सुद्धा तुमचा हट्ट आहे काय, लग्नाला जायचे. तुम्ही सुंदर मेकअप केला, सगळं काही सुंदर तयारी झाली तुमची, तुम्ही लग्नामध्ये गेल्या, तिथं जाऊन तुम्हाला कुणीच विचारलं नाही तर हा अपमान झाल्यासारखा वाटतो की नाही? वाटतो अपमान झाल्यासारखा. म्हणून बिना निमंत्रणाचं माणसानं कुठं जाऊ नये. पण एकमेव कीर्तन असं आहे की या ठिकाणी माणसाला बोलवण्याची गरज पडत नाही. कुणीही या, कुणीही यरे यरे लान थोर याची भलती नारी नर करावा विचार लगे जिंदा को यारे यारे लहान थोरा याची भलती लगे जिंदा को मंडपामध्ये इथं बिना निमंत्रणाचं माणसाला येता येतं, परंतु जिथे निमंत्रण नाही तिथे माणसानं कधीच जाऊ नये. भगवान शिवजी समजावून सांगतात सती मातेला, सती, भगवत कार्यात भक्ताला, मित्राच्या घरी मित्राला, भगवत कार्यात भक्ताला, मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला आणि माई बापाच्या घरी पुत्राला मनानं जाता येतं ग. पण असं बिना निमंत्रणाचं माणसानं कुठंच जाऊ नये. हे ऐकलं सती मातेनं. माता म्हटल्या, स्वामी मला सुद्धा हेच होतं म्हणायचंय, माझ्या आई वडिलांचं घर आहे, मग मला तिथं जाण्यास काय हरकत आहे, मला जाऊ द्या. शिवजींचा शब्द मोडला, परंतु शब्द मोडल्याच्या नंतर मातेनं विचार केला की शिवजींना आणि मला निमंत्रण का नसेल. विचारलं, स्वामी आपल्याला निमंत्रण का नाहीये, मी का जाऊ नको, असं विचारलं. तेव्हा शिवजी सांगू लागले, सती, एकदा ब्रह्मसभेमध्ये तुझ्या वडिलांचा अपमान माझ्याकडून घडला, परंतु तो अपमान नव्हता सती. मी भजनामध्ये दंग होतो, तुझे वडील कधी आले हे माझ्या लक्षातच आलं नाही. या गोष्टीचा तुझ्या वडिलांना राग आला आणि त्या रागाचा बदला घेण्यासाठी तुझ्या वडिलांनी या यज्ञाचे आयोजन केलेले आहे. स्वामी, एवढी मोठी घटना घडली, तुम्ही मला आज सांगताय. स्वामी, नात्यांचे धागे फार नाजूक असतात, ते ताणले तर तुटत असतात आणि तुटलेले धागे जोडण्याचा जर प्रयत्न केला तर त्या नात्यांमध्ये गाठ तयार होत असते. रही मन धागा प्रेम का मत खींचो कट जाए, टूटे तो फिर जुटे नहीं, जुटे तो गाठ बन जाए. रही मन धागा प्रेम का मत खींचो कट जाए, टूटे तो फिर जुटे नहीं, जुटे तो गाठ बन जाए. नात्यांचे धागे फार नाजूक असतात, ताणले तर तुटतात आणि तुटलेले नाते, तुटलेले धागे जर आपण जोडण्याचा प्रयत्न केला
तर त्यामध्ये गाठ तयार होत असते स्वामी, म्हणून मला जाऊ द्या. वडिलांच्या मनामध्ये जो गैरसमज झालाय ना तो दूर करण्यासाठी मला जाऊ द्या. शिवजींचा शब्द मोडून माता सती आपल्या घरी आल्या, वडिलांच्या घरी. तिथं आल्यानंतर पाहिलं प्रत्येक देवदेवतेला पूजेचा मान आहे, परंतु माझ्या शिवजींना पूजेचा मान नाही. या गोष्टीचं वाईट वाटलं सती मातेला. वडिलांकडे आल्या, बाबा तुम्ही ज्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे ना तो यज्ञ माझ्या महादेवाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. बोलवा माझ्या भगवान शिवजींना या यज्ञासाठी. हे सती, तू इथं कस काय आली? तुलाही निमंत्रण दिलं नव्हतं. त्या शिवजीचं गुणगान माझ्या समोर करू नकोस. जर तुला भजन इथं करायचं असेल तर तू सुद्धा इथून निघून जा. बाबा, पोटच्या लेकराला तुम्ही असं बोलता? सती, भर सभेमध्ये त्या महादेवानं, त्या बैरागी महादेवानं माझा अपमान केला आणि तू म्हणते मी पूजेचा मान देऊ त्याला? नाही देणार. आणि तुला जर माझ्याकडे जर राहायचं असेल सोडून दे त्याला, येऊन राहा माझ्याकडं, आयुष्यभर तुझा सांभाळ करतो. मायबाप, त्यावेळी सती मातेची अवस्था काय झाली असेल? एकीकडून वडील आणि दुसरीकडे आपले मालक भगवान शिवजी. काय करावं काही कळे ना, काही सुचे ना. बाबा, माझ्या महादेवाबद्दल असे अपशब्द वापरू नका. तुम्हाला काय बोलायचं असेल ते मला बोला, पण माझ्या महादेवाला असं बोलू नका. हे शब्द ऐकले माता सतीची अवस्था अशी झाली जणू की कानात गरम तेल ओतावं की काय. सती माता म्हटल्या, बाबा एक वेळेस मी माझ्या तुम्ही दिलेल्या या शरीराचा त्याग करेल, परंतु महादेवाचा त्याग करू शकणार नाही. मी महादेवाला सोडू शकणार नाही. सती मातेने आपले कान बंद केले आणि म्हणते सती माता, ऐसी सुभन आए ना ऐसी शाम, जिस दिन जुबा पे मेरी आए ना शिव का नाम. ऐसी सुभन आए ना ऐसी शाम, ऐसी सुभन आए ना ऐसी शाम. बाबा, एक वेळेस तुम्ही दिलेल्या शरीराचा त्याग करेल, परंतु महादेवाला सोडू शकणार नाही. भलेही बाबा या पूजेमध्ये महादेवाला मान नाही मिळाला, काही हरकत नाही, परंतु तुम्हाला जे काही बोलायचं असेल मला बोला, माझ्या महादेवाला बोलू नका. का? मन मंदिर में वास शिव का, शिव की छवि बनाई, प्यारी आत्मा बन के जोगन शिव शरण में आई. मन मंदिर में वास शिव का, शिव की छवि बसाई, प्यारी आत्मा बन के जोगन शिव शरण में आई. तेरे ही चरणों में पाया, तेरे ही चरणों में पाया मैंने यह विश्वास. ऐसी सुभन आए ना ऐसी शाम, ऐसी सुबह आए ना ऐसी शाम. जिस दिन जुबा पे मेरी, जिस दिन जुबा पे मेरी आए ना शिव का नाम, ऐसी सुबह आए ना ऐसी शाम. सती मातेनं कान दाबले. सती माता म्हणतात, बाबा नाही सोडू शकणार महादेवाला. पाहता पाहता सर्व देवतांसमोर सती मातेनं योग अग्नीचा प्रयत्न केला. अग्नी भगवान प्रगट व्हा. अग्नी भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले आणि पाहता पाहता शिव 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 असं म्हणत म्हणत शिवनामाचा उच्चार करत पाहता पाहता त्या यज्ञ कार्यक्रमामध्ये सती माता योग अग्नीमध्ये
सती माता पाहता पाहता योगभूमीमध्ये लीन झाल्या. बातमी कळाली शिवजींना. भजन करणारे महादेव रागात आले, टाकले भगवान भोलेनाथ आणि म्हटले माझ्या सतीला अपमान केला. आणि एक वेळेस मी माझा अपमान सहन केला असता, पण माझ्या सतीचा अपमान केला दक्षानं. नाही सोडणार मी त्याला, आता त्याला ठार केल्याशिवाय राहणार नाही. भगवान शिवजी त्या ठिकाणी रागात आले आणि रागात आलेल्या शिवजीने आपल्या जटा पटल्या. वीरभद्राचं प्रागट्यकरण झालं आणि सांगितलं जा दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त कर, त्याचं मस्तक छान. आणि त्या ठिकाणी वीरभद्र आला. कुठं आहे दक्ष, कुठं गेला दक्ष असं म्हणत म्हणत त्या ठिकाणी वीरभद्र समोर आला. दक्ष महाराज घाबरले, थरथर कापू लागले, अंगातून घामाच्या धारा येऊ लागल्या. काय करावं, कुठे पळावं, काय करावं काही सुचेना. कुणाला मदत मागावी, शिवजींना शरण जावं तर भगवान शिवजी रागामध्ये आहेत. काय करावं, काय करावं, कुणी आपल्याला वाचवणार नाही. पाहता पाहता वीरभद्रानं दक्ष महाराजांचं मस्तक धाड करून लावलं. यज्ञाचा उद्ध्वंस झाला. दक्ष महाराजांचा जो यज्ञ होता तो मध्येच थांबला गेला. आता पुढे ऐका. हे सगळं झालं पण भगवान शिवजी त्या ठिकाणी आले. मायबाप सती 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 म्हणत सती नामाचा उच्चार करत त्या ठिकाणी शिवजी आले. पाहिले सती मातेचं शरीर पाहिलं, दूरवरून शरीर पाहिलं. भगवान शिवजींनी एवढ्या मोठ्या आवाजामध्ये आक्रोश केला सती म्हणून. एवढे रडताय शिवजी, एवढे रडताय. यातून आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे की भगवान शिवजींचं सती मातेवर प्रेम किती होतं. की जेव्हा सती माता निघून गेल्या, त्यांना सोडून गेल्या, तेव्हा त्याच सती मातेचं मस्तक जेवढी जेवढी काही रूप सती मातेची होऊन गेली, प्रत्येक रूपाचं मस्तक भगवान शिवजींच्या गळ्यामध्ये होतं. हे प्रेम आहे दादा. सती मातेचं शरीर पाहिलं आणि सती मातेला असं हातावरती घेतलं. सती सती करत आज भगवान शिवजींच्या मुखामध्ये राम शब्दाचा उच्चार नाही, विठ्ठल शब्दाचा उच्चार नाही, फक्त एकच नाम आहे सती सती सती. सती मातेचं प्रेत घेत भगवान शिवजी पूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरायला लागले. ब्रह्मांडामध्ये फिरले पण एक नाही, दोन नाही, अनेक वर्ष ते ब्रह्मांडामध्ये फिरायला लागले. सृष्टीचं पालन पोषण करणारे भगवान शिवजी हे जर सती वियोगामध्ये असे जर दुःखी राहिले तर सृष्टीचं काय होईल, पृथ्वीवरच्या लोकांचं काय होईल, पशु पक्षीचं, प्राण्यांचं, झाडी बेली या सगळ्या जीवांचं काय होईल असा प्रश्न सर्व देवतांच्या मनामध्ये निर्माण झाला. सगळ्यांनी भगवान विष्णूंचा धावा केला आणि भगवान विष्णूंकडे धावत धावत भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी सुदर्शन चक्र पाठवलं आणि नकळत सती मातेच्या शरीराचे 108 तुकडे झाले. ते तुकडे जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठ तयार झाली. जिथे जीभ पडली तिथे ज्वाला झाली, जिथे डोळे पडले तिथे नैनाक्षी झाली, जिथे बिंदी पडली तिथे बिंदियाजल झालं, जिथे कान पडला तिथे कर्णिका झाली. अशी एकूण 108 शक्तिपीठ आपल्या भारत देशामध्ये आणि भारत देशाच्या बाहेर तयार झाली. अशी ही कथा आहे. आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये भगवतीची 3.5 शक्तिपीठ आहेत. 3.5 शक्तिपीठ ती कोणती? तुळजापूरची माय भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी. अशी ही 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तशी भगवतीची 108 शक्तिपीठ आहेत. आणि 108 शक्तिपीठ ज्या ज्या ठिकाणी निर्माण झाले त्या त्या ठिकाणी हा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहानं भाविकजन साजरा करतात. की ज्या पद्धतीने आपण सर्वांनी या ठिकाणी या सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. 9 दिवस भगवतीचं जागरण गोंधळ केलं जातं. तर अशी ही भगवतीची अनेक रूपं, त्यातील ती शक्तिपीठ कशी तयार झाली त्याची कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला अभंगाचंही चिंतन करायचं आहे, पण काही क्षण भजन करू. विठ्ठल 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 ऐका, सेवेसाठी घेतलेला अभंग तर जगद्गुरु तुकोबारांचा आहे.
आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया आईचा धावा करतात, आईला बोलवतात. आता प्रश्न पडतोय, भडकेल कोणी झोपलं नाही ना? हा, पहा सर्वांनी फ्रेश बसा, टाईट बसा, सुकलेलं तोंड घेऊन अजिबात बसू नका. नवरात्र चालू आहे, महिला मंडळ. काही काही उगाच कीर्तनाला येतात, नाशे बसतात, मरकटलेले तोंड घेऊनच बसतात. हो, त्यांच्याकडे जर पाहिलं ना असं वाटतंय झाडाला फाशी घावा की काय. उगाच यायचं. मला सांगा, एवढं सुंदर मंडप डेकोरेशन एवढं सुंदर आहे, माईक सिस्टीम एवढी सुंदर आहे, सुंदर अशा मुली या ठिकाणी पावले खेळतात, सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सगळं इथं काही सगळं काही सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे बाबा सुद्धा कीर्तनाला हजर आहेत. मग सर्वांनी फ्रेश बसायला पाहिजे की नाही? हा, मग फ्रेश आहात ना तुम्ही? आता काही काही माणसं येतात पण साऱ्या गावाचं दुःख आमच्याच वाट्याला आहे की काय असे बसतात. पण नवरात्र चालू आहे, या नवरात्रामध्ये तुम्ही जेवढ्या मनानं फ्रेश बसताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणून फ्रेश बसा, टाईट बसा, झोप येईल असं मी सांगणार नाही. थोडंसं लक्ष देऊ नाही का? ज्या गोष्टीमध्ये तुमचं हित आहे त्याच हिताच्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तर तुकोबराया या अभंगामध्ये आईला बोलवतात, आईचा धावा करतात. मग कोणत्या आईला बोलवतात तुकोबराया? तसं तर जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला 3 आई असते. किती आई असतात? काही काही म्हणत असतील, ए बाई तुला असत्या 3 आई, आम्हाला माहिती नाही, परंतु आम्हाला एकच आई आहे. नाही, काही काही म्हणत असतील, पण मी सांगेल तुम्हाला 3 आई कोणत्या. पहिली म्हणजे जन्मदात्री माता, जिने आपल्याला जन्म दिला. दुसरी म्हणजे पृथ्वी माता, की जिच्यावरती आपण चालतो, बोलतो, झोपतो, ती पृथ्वी माता. आणि तिसरी म्हणजे जगत जननी माय भवानी माता, की जिचा गोंधळ आपण या ठिकाणी घालतो. मग तुकोबराया या 3 आईमधील कोणालाच बोलवत नाही. कोणत्या आईला बोलवतात, कोणाला आई हा शब्द वापरलाय तुकोबरायांनी, त्याची कथा सांगते. एक प्रसंग असा घडला की आषाढी वारीचा पर्वकाळ जवळ आला. आषाढी वारी म्हटली की सगळे वारकरी पंढरपूरला निघतात. पण त्याच काळावर, त्याच महापर्व काळावर जगद्गुरु तुकोबराया आजारी पडले. पण ऐका ना, एवढे आजारी पडले तुकोबराया, एवढे आजारी पडले की त्यांना चालताही येत नव्हतं, उठताही येत नव्हतं, बसताही येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं. एवढे आजारी पडले तुकोबराया. वारीचे दिवस तोंडावरती आले. सगळे वारकरी वारीला जायचं आहे म्हणून सगळ्यांची तयारी झाली. कुणाचे कपडे, कुणी शेतीचं काम करतंय, कुणी आपल्या गावाला जाऊन येतंय, कुणी मुलीला घरी आणून ठेवतंय. कशासाठी? म्हणजे आम्ही जरी वारीला गेलो तर सगळं घरदार सांभाळायला आपली मुलगी असते. तर अगदी सगळ्यांची जोरदार तयारी सुरू. आणि आषाढी वारी आहे म्हणून सगळे वारकरी भजन गात गात देहुया क्षेत्री निघाले. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. भडकेल महिला मंडळ नवरात्र चालू आहे आणि ज्या कोणाला मनाला पंढरपूरला यायचं असेल, पिशवी घ्यायला जाऊ नका घरी, आपल्याला मनाला पंढरपूरला जायचं. सर्वांनी 2 हात वर घ्या, सरळ ज्यांना असतील त्यांनी घ्या आणि कल्पना करा आपण पंढरपूरच्या दिशेने चाललो. कशासाठी? त्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी. सगळे वारकरी निघाले भजन गात. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय रामकृष्ण. महिला मंडळ नवरात्र चालू आहे. उठून जरी कुणाला पावल्या खेळायच्या असतील तरी खेळू शकता.
गात 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 मुक्काम करत 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 सगळेजण देऊ या क्षेत्री आले आणि देऊला सगळ्या वारकऱ्यांचं जोरदार भजन कसं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी जय सर्वांनी जय घोष करा. जगद्गुरु तुकाराम महाराज की फक्त खालचे सर्वांनी हात वर करा. सगळ्यांनी एकदा जय घोष करा म्हणजे मला माझ्या लक्षात येईल तुम्ही जागे आहात. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री संत ज्ञानेश्वर महाराज की, उमापती महादेव की, जगदंबा माता की. मागचा आवाज येत नाही, जरा जोरात भजन करा ना, जय जयकार करा ना. प्रभु श्री रामचंद्र भगवान की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की, उमापति महादेव की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. झालं कीर्तन. असं असं थोडस होत असते मागं पुढे. जे झोपेमध्ये होते ना, जरा उठलीत का तुम्ही? उठा पांडुरंगा. नाही, सकाळ काकडा नाही झाला आणखी, पण रेंज मध्ये आले सगळे. सगळे वारकरी भजन गात गात देऊ या क्षेत्री आले. आपला विषय चालला होता रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जयकार करत करत भजन गात गात देऊ या क्षेत्री आले. त्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम झाला आणि सकाळी सगळे वारकरी उठले, स्नान सगळं झालं, नाश्ता चहा पाणी सगळं काही झालं आणि पंढरपूरच्या दिशेनं जाणार तर देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आजारी होते. सगळ्या वारकऱ्यांना पाहिलं, महाराजांचा जीव कासावीस होऊ लागला. दरवर्षी मी वारीला जातो, पण या वर्षी मला वारीला जाता येणार नाही. का? मी खूप आजारी, चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. परंतु तुकोबारायांचा भाव होता काय, माझा निरोप माझ्या देवापर्यंत पोहोचला पाहिजे. हा भाव जगद्गुरु तुकोबारायांच्या मनामध्ये निर्माण झाला. पंढरपूरला जायचंय पण जाता येत नाही, मग एक निरोप भगवंताकडे द्यायचा आहे. कुणाजवळ द्यावा, काय द्यावा, कसं करावं, हा विचार तुकोबारायांच्या मनामध्ये आहे. आणि विचार करत असताना काही वारकरी पंढरपूरच्या दिशेनं जाताना पाहिला आणि जगद्गुरु तुकोबारायांनी एका वारकऱ्याला आवाज दिला, ओ माऊली थोडस इकडे या. वारकऱ्यानं पाहिलं की तुकाराम महाराजांनी आपल्याला आवाज दिला. वारकरी त्या ठिकाणी आला, महाराज काही सेवा करायची आहे का, काही पाहिजे तुम्हाला? महाराज म्हणतात, नाही दादा, माझी काही सेवा करायची नाही. तुम्ही कुठं निघालात? म्हणे आम्ही पंढरपूरला चाललो. आता 2 दिवसानंतर आषाढी वारीचा पर्व काळ आहे आणि सगळे वारकरी पंढरपूरला निघालेत, आम्हीही पंढरपूरला चाललो. बर बर बर, चांगले जा, खुशाली विचारली, सगळं काही विचारलं आणि शेवटी तुकोबाराय म्हटले, दादा वारीला चाललात ना, भगवंताचं दर्शन घेण्यासाठी चाललात ना, तर माझा एक निरोप भगवंताला घेऊन जा. जरी जाता पंढरीला निरोप माझा घेऊन जा. हा भाव माझ्या अंतरीचा विठ्ठलास माझ्या देवोनी जा. हा भाव माझा अंतरीचा विठ्ठलास माझ्या घेवोनी जा.
जरी जाता पंढरीला निरोप माझा घेऊन जा, निरोप माझा घेऊन जा, निरोप माझा घेऊन जा. दादा एवढा निरोप माझ्या भगवंताला द्या. जगद्गुरु तुकोबरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. का? एका गोष्टीचं वाईट वाटते. कोणत्या गोष्टीचं रे? आपण कधीच वारी चुकवली नाही, कधीच वारी चुकली नाही आपल्या जीवनामध्ये. पण आज अशी वेळ आली की आपल्याला भगवंताच्या भेटीसाठी जाता येणार नाही. वारकऱ्याकडे निरोप दिला, पत्र लिहिलं जगद्गुरु तुकोबरांनी. दादा हा निरोप, हे पत्र माझ्या भगवंताला द्या. वारकऱ्यानं सांगितलं, महाराज काहीच काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा. तुमचा निरोप, तुमचं पत्र भगवंतापर्यंत आम्ही पोहोच करतो. पण तुकोबराय काही क्षण शांत राहिले, शांत स्थितीमध्ये राहिले जगद्गुरु तुकोबराय. वारकऱ्यानं निरोप घेतला, पत्र घेतलं आणि पुन्हा भजन गात गात सगळ्या वारकऱ्यांमध्ये तोही वारकरी पंढरपूरला पोहोचला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान झालं, सकाळी काकडा आरती झाली, भजन झालं, कीर्तन झालं. भगवंताचं दर्शन घेण्यासाठी रांग लागली आणि त्या रांगेमध्ये हा वारकरी होता. कोणता वारकरी? ज्या वारकऱ्याकडे तुकोबारांनी निरोप दिला, पत्र लिहिलं, तो वारकरी. पाहता पाहता रांग अर्ध्यामध्ये आली, रांग संपत आली. तो वारकरी समोर गेला, भगवंताचं दर्शन घेतलं, ते पत्र भगवंताच्या चरणावरती ठेवलं, दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि स्वतःच्या गाडी निघून गेला. पण काही वेळानंतर पुजाऱ्यांनी दरवाजे बंद केले आणि मग भगवान परमात्म्यानं पाहिलं काय की आपल्या चरणावरती पत्र आहे. कुणाचं पत्र आहे, काय पत्र आहे हे पाहण्यासाठी जगाचा मालक होता तो. जगाच्या मालकानं विटेवरून खाली उडी टाकली, हातामध्ये पत्र घेतलं, पत्र उघडलं, पण वाचायला सुरुवात केली. त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं तेच तुकोबा हो,
धीर नाही माझे पोटी सगळ्यासाठी जोरात टाळी झाली पाहिजे. खूप सुंदर. जेव्हा भगवान परमात्मा पत्र पाहतात उघडून पाहिलं तर त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहतीस काही, आता पाहतीस काही, धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहतीस काही. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धाव घाली आई, जगाच्या मालकाला आई म्हणून बोलवतात. आता इथे प्रश्न असा पडतो की तुकोबराया आईच हा शब्द का वापरतात? आईच का बरं म्हटले? धाव घाली बाबा, धाव घाली पिता, धाव घाली आजोबा, धाव घाली पंजोबा, असं का बरं म्हटले नाही? आईच हा शब्द का वापरला की धाव घाली आई, आता पाहतेस काही. आईच हा शब्द का वापरला? तर सांग, याचं कारण असं आहे, जेव्हा जेव्हा लेकरू जेव्हा आजारी पडतं ना, तर सगळ्यात जास्त काळजी कोण घेतं बरं? आई घेत असते. लेकराचं दुःख फक्त कुणाला कळतं? आईला कळतं. ज्या प्रकारे इथं जर कुणावरती संकट आलं, एखाद्या व्यक्तीला पैशाची किंवा कशा कोणत्या तरी गोष्टीची जर कमी भासली, तर आपण कुणाकडे जातो? आपल्या आईकडे. बोलणं कळतंय ना? आपले बाबा म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी आपली आईच झाले. आपण त्यांची लेकरं आहोत. या भागामध्ये कुणावरही जरी काय कसंही संकट येऊ द्या, जो कोणी या आईला शरण जाईल ना, नक्कीच त्या संकटाचं निरसन करणारी फक्त एकमेव या जगाच्या पाठीवरती जात आहे, ती म्हणजे आई. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळाची जाती करी या जगाच्या पाठीवरती जिच्या प्रेमाला कुठलाच प्रकारचा स्वार्थ नाही, निस्वार्थपणाची जिच्या प्रेमाची झालर आपल्या लेकराला असते ना, ती एकमेव जात म्हणजे आपली आई असते. की जेव्हा जेव्हा ती मंदिरामध्ये जाते ना, तेव्हा एकच सांगते देवाला की देवा, माझ्या लेकराला सुखात ठेव, अशी म्हणणारी फक्त आई आहे. ज्याप्रमाणे आपली आई आपल्या लेकराची अडचण जाणते, लेकरावरती कधी संकट येतं हे फक्त आईला कळतं ना. अगदी म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कारण तुकाराम महाराज एवढे आजारी पडले होते की महाराजांच्या लक्षात आलं की आता आपल्याला या आजारातून मुक्त करणारं दुसरं कोणी नाही, म्हणून जगाच्या मालकाला धाव घाली आई, आई हा शब्द वापरला. तसं तर प्रत्येक संतांसाठी जगाच्या मालकानं रूप बदललेलं आहे.
कारण याचं एक रूप नाही, अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्यासी, बाप रुक्मा देवी बरुखून बाणली कैसी, देखिला देखिला माय देवांचा देव, फिटला संदेह निमाले दूजे पण, याचं एक रूप नाही. प्रत्येक भक्तासाठी जगाचा मालक धावून आलेला आहे. प्रत्येक भक्तासाठी. संत जनाबाईसाठी सुद्धा हा विठाई झाला. जनाबाईनं जात्यावरती दळण दळावं आणि फक्त म्हणावं ये रे बा विठ्ठल असं म्हटलं की जगाचा मालक दळण दळायला हजर. परंतु लोक नावं ठेवत होती की जना तुला काही कळतं की नाही, तो जगाचा मालक आहे. आणि देवालाही भरपूर लोकांनी वारकऱ्यांनी समजावून सांगितलं होतं की देवा पहाटा आम्ही काकडत काकडा करतो आणि तू या जनीच्या झोपडीमध्ये येऊन दळण दळतो, तुला काही वाटतं की नाही. हा वारकऱ्यांचा अधिकार आहे. बरं भगवान म्हणायचे नाही वारकऱ्यांनो मला मी माफी मागतो, मी पुन्हा ही चूक करणार नाही. पण जनाबाई म्हटल्या हे रे बा विठ्ठला जगाचा मालक वीट सोडायचा आणि जनाबाईच्या झोपडीमध्ये यायचा आणि दळण दळू लागायचा. अनेक वेळा समजावून सांगितलं. मग काही वारकरी जनाबाईकडे आले, समजावून सांगितलं की जगाचा मालक आहे, तुला काही कळतं की नाही. समजावून सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी जनाबाईनं कशालाच बोलावलं नाही. पण सांगेल मी तुम्हाला जनाबाईचा भाव होता काय. जनाबाई कशासाठी आली होती पंढरपूरला, फक्त भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आली होती. एकदाच भगवंताला पाहिलं पण ती भगवानच्या स्वाधीन झाली, भगवत भक्तीमध्ये रंगून गेली. पण दिवसभर एवढं का की तिला देवाचं दर्शनच घडत नव्हतं. तो जनाबाईच्या मनातला भाव जगाच्या मालकानं जाणला तर जगाचा मालक प्रत्येक कामामध्ये मदत करत होता. झाड लोट करी जनी केर भरे चक्र पाणी, पाटी घेवनी या शिरी नेवनी टाकी दुरी. जनाबाईनं झाडून काढलं तर जगाचा मालक केर भरत होता. जनाबाईनं गोवऱ्या थापल्या की जगाचा मालक गोवऱ्या उचलत होता. जनाबाईनं कपडे धुवून काढली तर जगाचा मालक सुकायला टाकत होता. सगळ्या कामामध्ये जनाबाईच्या मदत केली. दळण दळू लागला तर जनाबाईनं जगाच्या मालकाला बोलावलंच नाही. भगवान परमात्मा आले, जना अगं रुसलीस का ग माझ्यावरती. नाही देवा, लोकांनी मला काय बोलावं ते बोलावं पण तुला बोललेलं मला सहन होत नाही म्हणून मी तुला बोलवत नाही. जना अगं एक रूप आहे का माझं, कितीतरी रूप आहेत, कोणत्याही रूपामध्ये तुम्हाला बोलव. म्हणे असं का. जनाबाईनं दुसऱ्या दिवशी प्रयोग केला. जातं घेतलं, खुंटा पुसून काढला, जात्यामध्ये धान्य भरवलं, जात फिरवायला लागली जनाबाई. पण काय म्हणावं काही सुचेना. पण भगवंतानंच बुद्धी घातली, तोंडातून शब्द फुटले. एक एक विठाबाई जय एक एक विठाबाई एक एक विठाबाई एक एक विठाबाई.
माझे पंढरीची आई, माझी पंढरीची आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, माझी पंढरीची आई. जगाच्या मालकाला विठाबाई म्हणून त्या ठिकाणी यावं लागलं. जनाबाईला दळण दळू लागला कोण? जगाचा मालक. पण कोणत्या रूपामध्ये? विठाबाई रूपामध्ये. तर जनाबाईसाठी जगाच्या मालकानं विठाबाई रूप धारण केलं. ही झालं जनाबाईचं. तसं तर अनेक भगवंताचे भक्त आहेत. तो राधेसाठी कासार रूप धारण केलं जगाच्या मालकानं. राधा राणीसाठी कासार बनवून आला. जनाबाईसाठी विठाई रूप धारण केलं. एवढंच नाही, संत सखुबाईसाठी जगाच्या मालकानं स्वतःला बांधून घेतलं. स्वतःला बांधून घेतलं. प्रसंग असा होता की संत जनाबाई यांच्या जीवनामध्ये एक असा प्रसंग घडला की संत सखुबाईला परमार्थाशिवाय दुसरं काहीच आवडत नव्हतं. परमार्थाचा एवढा ध्यास, भगवंताचा एवढा ध्यास होता की देवाशिवाय त्यांना दुसरं काहीच आवडत नव्हतं. पण बंधन होतं त्यांना. कशाचं? संसाराचं बंधन. संसार म्हटलं की अनेक प्रकारची बंधन आली. आपण सगळी संसारिक माणसं आहात. संसार म्हटलं की प्रत्येक गोष्टीचं बंधन येतं माणसाला. प्रत्येक स्त्रीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं बंधन असतं. मग त्यामध्ये नवऱ्याचं बंधन, दिराचं बंधन, सासूचं बंधन, सासऱ्याचं बंधन, गावकऱ्यांचं बंधन, पाहुणे रावळ्यांचं बंधन, सगळ्या गोष्टीचं बंधन असतं. आणि जो व्यक्ती या बंधनामध्ये गुरफटलेला असतो ना, त्यालाच तर संसार असे म्हणतात. बोलणं कळतंय ना? भडकेल. जो या बंधनामध्ये असतो ना, त्याला संतांनी संसार म्हटलेला आहे. अशा संसारामध्ये संत सखुबाई आहेत. परंतु भगवंताविषयी भाव आहे मनामध्ये की एकदा तरी पंढरपूर पाहायचे, एकदा तरी भगवान परमात्म्याच्या चरणाचं दर्शन घ्यायचंय, एकदा तरी चंद्रभागेला स्नान करायचंय. हा भाव संत सखुबाईच्या मनामध्ये आहे. महिला मंडळ आपल्या मनात येतो का असा भाव? पंढरपूरला जायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं. काही काही माणसं अशी असतात ना, वारीला जातात पण कशासाठी? रस्त्यानं नाही का देतात प्रसाद. प्रसाद लक्षात आला का? हा बिस्किट, पाण्याच्या बाटल्या, हा प्रसाद. काही काही वारीला जातात हो, पण प्रसाद गोळा करण्यासाठी. काही काही लोक एवढी विचित्र असतात, वारीमध्ये भजन कीर्तन करत जातात. बाबा चंद्रभागेचं स्नान म्हटलं की, तेव्हा आषाढी वारी म्हटलं की थंडीचे दिवस असतात, चंद्रभागेचं स्नान करतच नाहीत, पारूसच जातात, पारूसच येतात. काही काही वारकरी असे असतात. परंतु सखुबाईच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. म्हणजे इथालच्या कुणाचं तसं काही सांगत नाही मी, तुम्ही मनावर घेऊ नका. जे जातात त्यांच्या लक्षात आलं असेल. सखुबाईच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. काय? की एकदा तरी पंढरपूरला जावं, चंद्रभागेचं स्नान करावं, भगवंताच्या चरणाला स्पर्श व्हावा, असा भाव सखुबाईच्या मनामध्ये निर्माण झाला. पण संसाराचं बंधन असल्या कारणानं जाता येत नव्हतं. आता पूर्वी अशी प्रथा होती की पूर्वीच्या काळी महिला मंडळ दूरवर पाणी आणण्यासाठी जायच्या. म्हणजे आता तसा काळ राहिला नाही. आता अशी व्यवस्था झाली की घरामध्येच पाणी आलं पण वेळेवर जेवण नाही हो, वेळेवर स्वयंपाक नसतो. मग पप्प्याचा बाप म्हणतो, पप्प्याची आई झाला का स्वयंपाक? ती म्हणते थांबा. फिरून इकडून तिकडून गुंगारे घालून येतात आणि मला म्हणतात स्वयंपाक झाला का? थोडा थांबा. म्हणजे याचा अर्थ काय? आज घरामध्ये नळ आले, नळाला पाणी लागलं पण आमचा स्वयंपाक वेळेवर होत. इकडचं काहीच सांगत नाही, आमच्या इकडचं सांगते चकलांब्याचं. पूर्वीचा काळ फार अवघड होता महाराज. पूर्वी स्त्रियांना दूरवर जायचं पाणी आणण्यासाठी.
आणि पूर्वीच्या काळचा जर आपण विचार केला, काय पूर्वीची गाणी होती, काय ओव्या होत्या, काय पाळणे होते. पूर्वीचे पाळणे खूप सुंदर होते ना आताचे पाळणे तर असे निघलेत, फॅशनबाजच निघलेत. एक दोन म्हणून जाते, जाऊ का? हा, आताचे पाळणे. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, त्याने मागितले खायला केळ, त्याच्या जन्माचं झालं वाटोळ, पालना हळतोय जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी आनंद मोठा, भडकेल बाळानं केला चमन गोटा, बाळच पाळण्यातून करता या ताटा. मंदिरात बसलेल्या जागे आहेत का? बाळ पाळण्यातून करता या ताटा, पाळणा हलतोय जो बाळा जो रे जो, जो बाळा जो रे जो, जो बाळा जो रे जो. हे आताचे पाळणे. आणि पूर्वीचे पाळणे काय होते जुन्या मावशांना माहिती असेल, पण आता पूर्वीचा काळच राहिला नाही हो. सगळं बदललं, जसं कलियुग आलं सगळं बदलून गेलं. पूर्वीच्या काळी धोतर, डोक्याला टोपी, गळ्यामध्ये पंचा, हा सगळा पोशाख होता पूर्वीच्या काळी. पण आता तसं काही राहिलं नाही. तसं पूर्वीच्या काळी स्त्रिया पाणी आणण्यासाठी जायच्या, धुणं धुण्यासाठी जायच्या, आणि त्यामध्ये संत सखुबाई सुद्धा त्या ठिकाणी गेल्या. पण महिलांमध्ये चर्चा चालली होती. काय? एक म्हटली, बाई पंढरपूरला जाण्याची खूप इच्छा आहे, मग आपण सगळ्या मिळून पंढरपूरला जाऊ. कुणीतरी म्हटलं, सकू अगं तुला यायचं का पंढरपूरला? सखुबाई म्हटला, काय माझ्या मनातलंच बोलल्या ताई. हो, माझी खूप इच्छा आहे पंढरपूरला येण्याची. मग आपण एक काम करू, घरी जा, सगळ्या जणी पिशव्या घेऊन या, मग आपण पंढरपूरला जाऊ. सखुबाई म्हटल्या, नाही नाही, मला पिशवीची काहीच गरज नाही. ज्याला भगवंताविषयी मनामध्ये भाव आहे ना, त्या व्यक्तीला पिशवीची काहीच गरज नसते. पण आपल्याला सगळंच लागतं हो, ब्रश, कोलगेट सगळंच असतं आपल्या सोबत. तसं काही स्त्रिया म्हटल्या, सकू पिशवी घेऊन ये. ती म्हटली, तुम्ही पिशव्या घेऊन या, मी गावच्या बाहेर थांबते. सगळ्या बाया घरी गेल्या. पण पहा, मी अगोदरच बोलले, महिला मंडळांचा स्वभाव कसा असतो. त्या बायांमध्ये एक बाई खोडसाळ होती. असतो ना, असते ना एखादी बाई गावामध्ये. ज्या प्रकारे कांद्याची गुणी आपण किती चांगले भरा त्याच्यामध्ये, एक तरी सडका कांदा, अगदी तसंच कितीही चांगल्या एकत्र बाया आल्या चांगल्या चांगल्या, तरी त्यामध्ये एक खोडसाळ बाई हे चालतं, काहीच सांगत नाही. त्यामध्ये एक खोडसाळ बाई होती. ती गेली, तिनं सखुबाईच्या सासूची भेट घेतली. ती म्हटली, अगं तू इथं काय करते? तुझी सूनबाई निघाली ना पंढरपूरला, आणि सगळ्या बायांना सांगत होती, माझी सासू अशी आहे, माझी सासू तशी आहे. सगळी आग लावून दिलं तिनं. ती सासू रागात आली. नवरा, सासरा, सासू सगळेजण आले. सखुबाईला पाहिलं माझ्या ताईनो, हाताला धरण मारत मारत उडत उडत गावातून तिला घरी घेऊन आले सगळेजण. सखुबाईला बांधून टाकलं. 2 दिवस झाले सखुबाई घरामध्ये बांधलेली आहे. जगाच्या मालकाला काळजी पडली. विश्वाचा मालकानं विटीवरून खाली उडी टाकली. जगाच्या मालकानं सासूबाईचं रूप घेतलं आणि सखुबाईच्या घरी आला. सखुबाईला माहित नव्हतं हा देव आहे म्हणून. सखुबाईच्या समोर आला आणि भगवान म्हणतात, आता सासूचं रूप घेतलेलं होतं, आणि भगवान म्हणतात, काय सकू तुला खूप लागलं का ग? खूप लागलं का तुला? पण आता एक काम कर, पंढरपूरचा जायचा विचार डोक्यातून काढून टाक. पोटाला 2 घास खा आणि दिवसभर आपलं काम कर. पंढरपूरला जाऊ नको, तिकडं जायच्या भानगडीत पडू नको, नाही तर आणखीन मार खाशील. असं कोण म्हणतंय? जगाचा मालक. पण सासूबाईचं रूप घेतलेलं होतं. सखुबाई मनातली मनात म्हणतात, फक्त तू मला एकदा सोड. एकदा का सोडलं, मी अशी पंढरपूरला जाईल, परत तुझ्या घराचंच तोंड पाहणार नाही. आता जगाचा मालक आहे. छोटीशी मुंगी कोणत्या दगडाखाली कधी बसते, कुठं जाते, काय करते, हे जगाच्या मालकाला कळतं. मग तुमच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये काय चाललंय हे काय त्याला कळत नसेल का? हे सगळं कळते जगाच्या मालकाला. हे बोलणं कळालं, पण सखुबाईच्या मनातलं बोलणं नाही घेतलं, बोलण्यावर विचार नाही केला. सखुबाईच्या मनातला भाव पाहिला जगाच्या मालकानं. सोडलं सखुबाईला. जसं सोडलं, सखुबाईनं अशी धूम का टाकली, अशी पळाली, डायरेक्ट पंढरपूरला जाऊन पोहोचली. तिकडं जाऊन यात्रेला जा, जत्रेला जा, स्नान कर, इकडं फिर, तिकडं फिर, दर्शन कर, या सगळ्या गोष्टीमध्ये तू गुंतून गेली. पण इकडं तेवढ्यात ओरिजिनल सासू आली.
जगाच्या मालकाला काळजी पडली, म्हणे अरे मी तर सखूबाईला सोडून दिलं, पण या सासूला जर कळालं सखूबाई पंढरपूरला गेली, ही तिथं जाईल, सखूबाईला त्रास देईल, तिला ओढत घरी घेऊन येईल, तिला दर्शन घेऊन देणार नाही, म्हणून जगाच्या मालकानं स्वतःला बांधून घेतलं, सखूबाईचं रूप धारण केलं, स्वतःला बांधून घेतलं. तीच सासरा, तीच नवरा, तीच सासू जगाच्या मालकाला काठीनं लाठीनं मारू लागली. एवढं मारलं जगाच्या मालकाच्या अंगावरती लाल चट्टे पडले, डोळ्यातून अश्रू आले. हा त्रास कशासाठी सहन केला? फक्त भक्तासाठी सहन केला. परंतु बरेच दिवस निघून गेले. भगवंताच्या लक्षात आलं, अरे सखूबाई तर पंढरपूरला गेली, ही जर तिकडंच जर गुंतून राहिली तर हिच्या संसाराचं काय होईल? तिला सद्बुद्धी घातली. सखूबाई घरी आली. घरी आल्यानंतर तिच्या लक्षात आलं, तिला कळालं की आपल्याला सोडवणारी आपली सासू नव्हती, साक्षात जगाचा मालक होता. त्या दिवसापासून भगवंताचे चरण धरले आणि ती संत सखूबाई भगवत भक्तीमध्ये एवढी रंगून गेली. रात्रंदिवस भगवंताला एकच विनंती करू लागली, देवा माझ्यासाठी तू माझं रूप घेतलं, सासूचं रूप घेतलं, एवढा त्रास सहन केला, देवा तुला काही त्रास झाला नसेल का? या गोष्टीचं वाईट वाटतंय. आणि सखूबाई रडत होती मूर्ती समोर बसून, खूप रडते. याच्यातून मला एकच सांगायचंय, संत सखूबाईसाठी जगाच्या मालकानं स्वतःला बांधून घेतलं. म्हणून भगवान परमात्मा समोरच्या भक्ताची भक्ती कशी आहे हे पाहत नाही, त्या भक्तीतील भाव जाणत असतो. म्हणून देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव भक्त पाहत नाही, तो काय करतो, कोणती भक्ती करतो ते पाहत नाही, भक्ताच्या मनातला भाव जाणतो, त्याला देव म्हणतात. असा जगाचा मालक अनेक भक्तासाठी त्यानं वेगवेगळ्या प्रकारची रूप धारण केली. द्रौपदीताईसाठी धावून आला आणि जेव्हा द्रौपदीताईवर वस्त्रहरणाची वेळ आली होती तेव्हा द्रौपदीताईसाठी तो साडी झाला. कारण द्रौपदीताईच्या लक्षात आलं होतं इथं मला कुणीच वाचवणार नाही, म्हणून भगवंताचा धावा केला होता. हे गिरिधारी कृष्ण मुरारी लाज रखो हे श्याम मुरारी. हे गिरिधारी गिरिधारी हे गिरिधारी कृष्ण मुरारी लाज रखो हे श्याम मुरारी. भगवंताचा धावा केला, द्रौपदीसाठी साडी झाला. या सगळ्या उदाहरणातून मला एकच सांगायचंय, जगाचा मालक प्रत्येक भक्तासाठी त्यानं रूप घेतलंय. राधासाठी कासार झाला, जनाबाईसाठी विठाई झाला, सखूबाईसाठी स्वतःला बांधून घेतलं, स्वतः सखूबाई बनला. नवल नाही, द्रौपदीसाठी साडी झाला आणि तुकाराम महाराजांसाठी आई म्हणून तो धावत आला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, धाव घाली आई आता पाहतेस काही. आई जगाच्या मालकाला विनंती करतात, आई आता हे वियोगाचं दुःख मला सहन होत नाही, खूप दिवस झाले देवा तुझी माझी भेट नाही, आता हा त्रास मला सहन होत नाही. कोणता त्रास? तुझा आणि माझा वियोग, हा त्रास मला सहन होत नाही. म्हणून धीर नाही माझे पोटी, झालो वियोग हिमपुटी. वियोगाचं दुःख काय असतं ना देवा, हे भगवान शिवजींना विचारा, हे गोपिकांना विचारा. वियोगाचं दुःख मला सहन होत नाही, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? करावे शीतळ बहु झाली हळहळ. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, तू का म्हणे डोई काही ठेवी नाही पायी. भगवान जोपर्यंत मी तुझ्या चरणावरती माझं नतमस्तक ठेवत नाही तोपर्यंत माझा जो जीव आहे, माझी जी भावना आहे ती शांत बसू शकत नाही. आणि एकदा तरी तू माझ्यासाठी धावून ये, असा या अभंगाचा भावार्थ आहे. जर लक्षात आलं असेल सर्वांनी दोन हात वर घ्या, आपली कीर्तनाची वेळ होऊन गेलेली आहे आणि सर्वांनी एकदा प्रेमानं भजन करा. ठोपा रुक्माई ठोपा
पायी धीर नाही माझे पुटी झालो वियोग हिमपुटी करावे शीतळ बहु झाली हळहळ तुका म्हणे डोई कई ठेवी नाही पायी यथामध्ये यथा अवकाशभंग सोडवण्याचा प्रयत्न केला जे काही बरोबर असेल त्या गोष्टी घरी घेऊन जा जे काही चुकीचं असेल लेकरू म्हणून क्षमा असावी खऱ्या अर्थानं आज बाबा पूर्ण कीर्तन त्यांनी श्रवण केलं म्हणजे ज्याप्रमाणे काही आपल्या लेकराचं कीर्तन श्रवण करते ऐकते अगदी या कीर्तनामध्ये मी किती चांगलं बोलले किंवा काय गोष्टी चुकीचे बोलले याच्यासाठी हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही परंतु या ठिकाणी जे काही बोललं असेल ते बाबांनी लेकरू म्हणून त्याचा स्वीकार करावा ही विनंती असेल प्रत्येक बसलेल्या श्रोत्या वर्गाला सगळ्यांचे मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करते जे काही चुकीचं असेल लेकरू म्हणून क्षमा असावी